आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपासाचं लिंबाचं गोड लोणचं। ही 1 किलो लिंब आहेत, 27 लिंब आहेत। ही आपण आता उकडून घेऊ। आता मी धुवून पुसून घेतलेली आहेत आणि असं कुकरमध्ये एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता आपण ही लिंब उकडताना या लिंबात पाणी घुसायला नको याची काळजी घ्यायची असते, नाही तर लिंबाचं लोणचंही खराब होऊ शकतं। हे मी आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेली लिंब आहेत। ही आता मी कुकरच्या डब्यात ठेवते। कुकरमध्ये ठेवायची आहे ती। हा डबा आहे, पक्क्या झाकणाचा डबा पाहिजे, याला पाणी घुसता कामा नये याच्यामध्ये। मी बंद केला डबा। डबा आता कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून घेऊ आणि याच्या 7 शिट्ट्या घेऊ, म्हणजे ती लिंब अगदी मऊ शिजतील। कुकरच्या 6 शिट्ट्या घेतल्यानंतर पहा ही लिंब कशी शिजली आहेत। आणि आता या लिंबांचे आपण तुकडे करून घेऊ, सगळ्या त्याच्या बिया काढून घेऊ। ही शिजलेली लिंब मी असे तुकडे करून घेतले, पाहू शकता आपण। आता याच्यात साखर घालायची आहे। तर जवळजवळ 1 किलो लिंबू होते ते, त्याला 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी साखर घालून 2 तासभर असेच राहू द्यायचं की ती साखर विरघळेल। नंतर आपण त्याला शिजायला ठेवू। आता आपल्या लिंबाच्या फोडींमध्ये साखर विरघळलेली आहे। अर्धा तास होऊन गेला। अर्धा तासात ही सगळी साखर विरघळली, पण या फोडी केल्यानंतर मी त्यातल्या बिया सगळ्या काढून घेतल्या आहेत। एक जरी बी राहिली तरी ते लोणचं कडू लागू शकतं, म्हणून शक्यतो सगळ्या बिया काढून घ्या। आता साखर विरघळलेली आहे। आता मी जड बुडाचं स्टीलचं पातेलं घेऊन त्यात हे शिजायला लावते लोणचं। पहा मी जड बुडाच्या पातेल्यात हे लिंबाचं लोणचं शिजायला लावलं आहे। तुम्ही जड बुडाची स्टीलची कढईसुद्धा घेऊ शकता, पण हलवत राहा, कारण काय खाली ते लोणचं लागू शकतं। आता याला उकळी जवळपास फुटलेलीच आहे। आता मी याच्यात टाकते 6 लवंगा, 3 टीस्पून मीठ, 2 टीस्पून तिखट। हे प्रमाण तिखटाचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लवंग घातल्यामुळे त्याला एक छान स्वाद येतो आणि लवंग चांगली असते, घसा खराब व्हायची शक्यता कमी असते त्याच्यामुळे। आता हे जे लोणचं आहे हे अजून 5-7 मिनटं मी ठेवते आणि नंतर गॅस बंद करते। हे लोणचं तुम्ही रात्रभर आधी बाहेर ठेवू द्या, पातेल्यातच, बरणीत भरायची घाई करू नका, कारण हे लोणचं थंड झाल्यावर घट्ट होतं। त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो, नवीन कोणी करणारं असेल तर पाक म्हणजे घट्ट झालं की नाही हे आपल्याला कळू शकतं। हे लोणचं थंड झाल्यानंतर घट्ट होतं। आता पहा, तुम्हाला मी दाखवते। लोणच्याला आता उकळी फुटते आहे। तिखट, लवंग, जिरं पावडर घातली तरी चालतं, त्याचा पण वास छान येतो। अख्खं जिरं दाताखाली आलं तर त्याची पण चव छान लागते। हे लोणचं जास्त शिजवावं लागत नाही, नाहीतर मग ते लिंबाच्या फोडी ज्या असतात एरवी त्या कडक होतात आणि चावल्या जात नाही। याच्या फोडी मात्र मऊ राहतात आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही ते खाऊ शकता। पाहता लोणचं उकळायला लागलं आहे, घट्ट झालेलं आहे, साखरसुद्धा विरघळली आहे, तिखट मिठाची चवसुद्धा त्याच्यात येऊन जाईल। अजून 2 मिनिटांनी मी आता हे बंद करेल आणि रात्रभर ते असंच राहू द्यायचं। दुसऱ्या दिवशी आपण बरणीत भरू, तोपर्यंत बरणी स्वच्छ कोरडी करून पुसून उन्हात ठेवा।
म्हणजे लोणचं खराब होणार नाही. अजून थोडं त्याला घट्ट व्हावं लागेल, मगच मी गॅस बंद करेल. अजून 3-4 मिनटं तरी लागतील त्याला. आणि सतत हलवत राहिल्यामुळे खाली लागणार नाहीत, लोणचं चांगलं राहतं. जिरं घातले मी. आधी जिरं घातलं त्याचा वास कमी होतो, म्हणून आता लोणचं तयार व्हायच्या वेळेला जिरं घालायचं, म्हणजे जिऱ्याचा वास जास्त दिवस टिकतो त्याच्यात. तुम्ही पाहू शकता किती खळखळ उकळलेलं आहे आणि हे पासा घट्ट झालेलं आहे ते आता. आणि थंड झाल्यावर ते आणखीन घट्ट होतं. परत मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवेल ते कसं होतं. आता मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते. दुसऱ्या दिवशी पहा, हे लोणचं किती छान झालेलं आहे. रंग, घट्टपणा किती छान दिसतं आहे. तर आता हे चविष्ट लिंबाचं लोणचं तयार झालं आहे.